आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू, 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 अगं एकदा ऐक ना माझं. शरू, शरू प्लीज एकदा ऐक माझं. शरू हे बघ, जोपर्यंत तू बाहेर नाही येणार ना तोपर्यंत मी असाच इथे उभा राहीन. अश्विन, तू इथे काय करतोयस? अक्षरा प्लीज मला एकदा शरूला भेटायचं. प्लीज सांग ना शरूला एकदा भेटायला. त्यानंतर ती जे सांगे ना ते करायला मी तयार आहे. अश्विन, आता बोलण्यासारखं काही उरलंय का रे? आणि यातनं काही मार्ग निघेल असंही नाहीये ना. मग नको ना रे तिला त्रास देऊस प्लीज. अक्षरा अगं असं का बोलतेस तू? आणि निघेल ना मार्ग, मी काढेन काहीतरी. पण प्लीज शरूला सांग ना एकदा भेटायला प्लीज. अश्विन, मी काय सांगते त्याचा शांतपणे विचार कर. तुमचं काही न होणंच सगळ्यांच्या हिताच आहे, कळतंय का तुला? आणि आता शरूला विसरून जा. काही झालं तरी मी शरूला सोडून कुठे जाऊ नाही शकत. अक्षरा शरू माझा जीव आहे, माझा श्वास आहे. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अश्विन, अक्षरा इट्स अ फॅक्ट. अगं मी किती स्वप्न पाहिलेत आमच्या दोघांबद्दल. आणि ही अशी डिस्ट्रॉय नाही होऊ देणार मी. मला शरूला प्रत्येक क्षणी आनंदात बघायचंय आणि त्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार. शरू मला माहित होतं तू माझ्यावर जास्त वेळ नाही रागवणार. तू दार उघडणार. ऐके, एकदा इथवर आलीस ते ठीक होतं, ते सामोपचारानं समजून घेतलं. पण आता माझ्या लेकाच्या नादाला लागायचं नाही, कळलं काय? आणि जर तू पुन्हा इथं तोंड वार करून आलीस तर तुझी आणि तुझ्या बहिणीची अशी हालत करीन तर तू आयुष्यभरी सांगणार नाहीस. डॅड, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल ना असं वाटलं नव्हतं. इतका नीचपणा. मी तुमचाच मुलगा आहे आणि मला जे वाटेल ना तेच मी करतो. आणि यापुढे जर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला ना तर बघाच मी काय करतो. अश्विन, शरू हे बघ, तू चिडू नकोस आणि त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. शरू माझ्याकडे बघ. शरू, शरू बघ माझ्याकडे. शरू आपण एकमेकांशिवाय राहू शकणार आहे का? शरू अगं मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. अगं आयुष्यामध्ये मी तुझ्याशिवाय खरंच कोणाला इमॅजिन नाही केलं. माझ्या आयुष्यात ना मला फक्त तू हवी आहेस. शरू तू ना काहीच टेन्शन घेऊ नकोस. शरू प्लीज मला तू असं अर्धवट सोडून जाऊ नकोस. शरू मलाही ना तुझा हा हात कायमचा असा माझ्या हातात घट्ट हवाय. जस्ट बिलीव्ह मी. मी सगळं ठीक कर. अक्षरा
अक्षरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय सिच्युएशन. अगं तू तरी समजाव ना हिला. शरू शरू प्लीज ऐक. शरू शरू ऐक ना माझं. शरू मी काय म्हणतो ऐक ना. शरू 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 ऐक ना. शरू दार उघड ना. शरू ऐक तरी माझं. अश्विन सॉरी डॅड. हे सगळं नाटक मला करावं लागलं. अरे दार उघड की. डॅड कळत कसं नाहीये तुम्हाला. इट वॉज माय प्लॅन. लक्षात घ्या. शरू अक्षराच्या काळजाचा तुकडा आहे. अक्षरा सुंदरच्या काळजाचा तुकडा आहे. अँड सगळ्यात महत्वाचं, सुंदर वसुंधराच्या काळजाचा तुकडा आहे. अरे दार उघड की. अश्विन आता तरी शिरतंय का डोक्यात. माझं लग्न जर शरू सोबत झालं ना, तर लग्नानंतर ही सगळी संपत्ती, हे सगळं वैभव, सगळी सत्ता आपल्या हातात. फक्त एक कल दाबायचा अवकाश. म्हणजे
तू कसला भन्नाट गेम केलायस रे गेमाडिया. आत्ताच्या आत्ता बाहेर जातो आणि समद्यांसमोर तुझ्या लग्नाला होकार देतो. चल. आता लगेच या बोटावरची त्या बोटावर करू नका. जे चाललंय ना ते असंच चालू द्या. पुढे काय करायचं ते मी सांगतो. ढकल तू. अश्विन, अश्विन. अरे अश्विन, सोडणार ना मी तुम्हाला. अरे अश्विन सोड की. जीव गेम आहे तुमचा. अरे अश्विन असं या देवानी करू नको. सोड. अरे ह्याला येड लागलंय कर. अरे अश्विन सोड. अरे सोड. येडा झाला सोय तू. अरे बा हाय तो तुझा. काय करू काय करू सांग ना. माझ्या सगळ्या वाटा बंद केल्या त्यांनी. आणि माझी शरू हे काका उठ उठ. तू बाहेर जा. त्या दीड दमडीच्या पोरी पायी तू आज माझ्यावर हात उगारला असता. आता माझा जीव गेला तरी चालल, पण त्या पोरी संग मी तुझं लगीन लावून देणार नाही. का असे वागतायत सगळे. काय सगळं करायला मला भाग पाडताय. माझ्या शरूपासून मला नका वेगळं कर. संपून जाईल मी. भावा, तू काय बी काळजी करू नकस. तुझ्या संग कोणी बी नसेल ना तरी म्या हाय. म्या लगीन लावून देईन तुमचं. शरू, शरू रडू नकोस ग. शरू, मला तुझी मनस्थिती कळते अगं. तू अश्विनला असंच दारातनं हाकलून लावलंस याचा त्रास होतोय ना तुला. माहितीये मला. पण शरू, प्रेमात परीक्षा ही द्यावीच लागते अगं. आणि आता तुझी परीक्षा आहे असं समज. तुमच्या प्रेमाचा धागा जर पक्का असेल ना तर कोणी कितीही काही केलं ना तरी तो तुटणार नाही अगं कधीच. तुमचं प्रेम जर खरं असेल ना तर त्यावर कोणीच डाग नाही लावू शकत. आणि हा माझा विश्वास आहे. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मला खात्री आहे सगळं नीट होईल.
बास, रडू नकोस आता. आई, कधी बरी होणार ग तू? अगं डोळे उघड की, बोल की माझ्या संग. आई, या क्षणी ना तुझी लय गरज आहे बघ मला. अगं तू शांत आहेस ना? तर घरात काय काय तमाशे चालू आहे, कसं सांभाळायचं समज? कुणाला कसं शांत करायचं? आई बोल की, तुझा आवाज ऐकायला कान आसुसले आहेत बघ माझे. सुंदर, लेकरा तू अजून इथंच आहेस? झोपायला नाही गेलास? आत्या, कसं झोपू मी? आईची अशी अवस्था असताना मला झोप लागल वय? अरे लागल तेवढी लागल, जाऊन झोप तरी. सुंदर, असं जागरण केलंस ना तर त्रास होईल बघ तुला. नको एवढा त्रास करून घेऊ. मी आहे ना, मी समधी कामं उरकून आले बघ. तू जाऊन झोप निवांत. मला काय बी लागलं ना तर तुला आवाज देते बघ. नाही, मी इथनं कुठं बी जाणार नाही. झोप आतुर आई माझ्या संग बोलत नाही ना, तो पातूर मी इथनं कुठं बी जाणार नाही. सुंदर लेकरा, असा हट्ट बरा नव. मी आहे ना वहिनीची काळजी घ्यायला. वय ग आत्या, तू आहेच, पर म्या इथनं कुठं बी हलणार नाही. आत्या, तुला आठवते म्या लहान असताना मला ताप भरला होता. 2 दिवस झालं माझा ताप उतरलाच नाही. रात्रंदिवस झालं आई माझ्या डोक्याशी बसून माझ्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. 2 रात्र ती जरा बी झोपली नाही. जेव्हा माझा ताप उतरला ना, तेव्हा तिच्या जीवात जीव आला बघ. मग आता माझी जबाबदारी आहे ना, तिला आता माझी गरज आहे. मग मी तिला एकटी सोडून कसा जाईल? ती जो पातूर माझ्याकडे बघत नाही, माझ्या संग बोलत नाही ना, तो पातूर मी तिच्याजवळ बसून राहणार बघ. बरं बाबा, जशी तुझी इच्छा, बस इथंच. सुंदर, असं जब्बर का वहिनीला? म्या काय म्हणते, म्या ना तुझ्यासाठी फक्कडचा चहा घेऊन येते बघ. तुला कसं बरं वाटेल. हा, आलेच म्या. हॅलो अक्षरा. हॅलो छोटे मालक, कशी आहे मॅडमची तब्येत? कशा आहेत त्या आता? आत्ता आठवण आली होय तुला? तू कशी राहिलीस गायला न भेटता? एकदा बी इकडे यावं असं वाटलं नाही तुला? छोटे मालक, मी इकडेच आहे, बाहेर अंगणात. इथे येऊनच तुम्हाला फोन केलाय. काय? आग मी आलोच थांब. आई, अक्षरा आली आहे, मी आलोच तिला घेऊन.
आता आलीस वय सकाळ तर नाही एकदा बी चौकशी केली नाही इकडं फिरकली बी नाहीस एवढं फरक केलं सोय आम्हाच नाही सॉरी माझी ह्याची खूप इच्छा होती पण नाही येऊ शकली खूप सावरले स्वतःला इथे येणं माझ्यासाठी सोपं नव्हतं या घरात जे काही घडलंय त्यानंतर दुर्गा काकूनी मला पाहिलं असतं त्या पुन्हा चिडल्या असत्या पुन्हा सगळं घर डोक्यावर घेतलं असतं या सगळ्याचा त्रास मॅडमच्या तब्येतीवर झाला असतं म्हणून मी अगं समजू बरोबर आहे पर सकाळपासून आईच्या वाटावर फक्त तुझं नाव आहे अक्षरा